मन मंदिरा गजर भक्तीचा. गीतेमध्ये मन आवरा. तुला तरी आवरलं का? तुझ्यापेक्षा आम्ही फार बरे आहोत. तुला 16,108, आमची एक आहे तेवढीच. हे काय मस्करी म्हणून सांगत नाही, विचार करून बघा ना. काय म्हणून राम बरोबर आहे ना. मर्यादा पुरुषोत्तम, सरळ सरळ. ते म्हणले तसं मला जमत नाही, मग कृष्ण. आणि हे दोन्हीचं एकरूप म्हणजे विठ्ठल. राम कृष्ण दोन्हीची एकरूपता. हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. काय आहे, रामाचं राम पंचायतन असताना जानकी मांडीवर असते डाव्या. कृष्णाच्या बाबतीत बोलायचंच काही कारण नाही, त्याच्या भोवती अवतीभोवती सगळं तेच आहे. काय पण विठ्ठल असा गमतीदार आहे, त्यांनी बायकोला सोडली नाही, पण 25 फूट अंतरावर ठेवली. सोडली का? नाही. तिला कुठे उभी केली? ती जेव्हा म्हणाली मी पंढरपूरला येते, ते म्हणले बाई हे बघ लक्षात ठेव, तुझ्याबद्दल काही तक्रार नाही, आपण एवढे दिवस संसार केलाय, पण मागे उभं राहायचं माझ्या. तत्वज्ञान असं आहे, प्रत्यय रूप प्रतिती ही प्रत्ययाच्याच मागे येत असते. प्रतिती ही प्रत्ययाच्याच मागे येत असते. आणि प्रतितीतून जी प्रतिती येते ती प्रतितीची प्रतिती नाही, तर प्रत्ययाचीच प्रतिती आहे. कोणाची प्रतिती आहे? प्रत्ययरूप परमात्म्याचीच प्रतिती आहे. प्रत्येक कर्मामध्ये सुख असू दे, दुःख असू दे, चांगलं असू दे, वाईट असू दे, त्यातून जी प्रतिती येते, कोणाची सत्तेची प्रतिती येते, दुसरी कोणाची प्रतिती नाही. भूक लागली, कोणाची प्रतिती? भूक लागल्यामधून लागणारा तो दर्शन आहे. ताण लागण्यामधून लागणारा तो दर्शन आहे, बरं का. म्हणून लक्षात ठेवा, संपूर्ण जीवनाचा स्वीकार. म्हणून संतांनी कुणालाही वाईट म्हटलं नाही, कुणालाही वाईट म्हटलं नाही. फक्त जो जसा भोग घ्यायला पाहिजे तसा घ्यावा. संपूर्ण जीवनाचा स्वीकार हे जर असेल तर नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मग बैल कडवा खातो, तुम्ही खा. नाही, आम्ही कडवा खात नाही, आम्ही त्याच्या वरचं खातो. वरचं कणीस आमच्याकरचा, खालचा कडवा त्याच्याकरता. बरोबर आहे ना? म्हणजे दोन्हीची सोय झाली ना. बघा ना कसं जीवन आहे ते बघा ना तुम्ही. असं कॉम्बिनेशन आहे, सगळी कॉम्बिनेशन आहे. शेतातलं बी आणणारा तुम्ही, पेरण्याकरता पाभार धरावी लागते, त्याला बैल असावा लागतो. काय? असावा लागतो. म्हणजे ही सगळी जीवनाची याचाही स्वीकार आहे, त्याचाही स्वीकार आहे, त्याचाही स्वीकार आहे. पण जो स्वीकार जेवढा करायला पाहिजे तेवढा करणं नामे शहाणपण. तेवढा करता प्रवचन. डॉक्टरने गोळ्या दिल्या, गेल्या डॉक्टरकडे, पोट दुखत होतं, बरी नव्हती तब्येत, आणि दिल्या गोळ्या. 50 गोळ्याची बाटली घेऊन या म्हणले, आणि लिहिलं त्याने, दिवसातून एक घ्या, जेवण झाल्यावर बरं वाटेल. तो म्हणला काय एक घेत बसायचं म्हणजे. त्याने एका दिवसात अख्खी बाटली खाल्ली. पुढचं सांगायची गरज नाही, एकदमच तो बरा झाला. म्हणजे एवढं समजलं हे काय वाईट आहे का? याच्यातून मला कळतं की आपले श्रोते कसे आहेत. कायमचा बरा झाला तो. काय डॉक्टर आले, म्हणले काय हो, असं कधी गोळीनं होणार नाही. बाटली बघितली, सगळी संपली. हे म्हटले हे शहाणपण जास्ती नटलं. कुठेतरी दुखदुख होती, पूर्ण न्यावं लागले, इंजेक्शन द्यावे लागले, आणि एक गोळी जे बरं होत होतं त्याच्याकरता 5 लाख पुन्हा लागले बरं व्हायला. ते म्हणले आता जास्ती शहाणपणा करू नका, तसं भोगात जास्ती अडकू नका, आणि त्यागात जास्ती अडकू नका. जेवढं घ्यायला पाहिजे तेवढंच घ्या. नामे समग्राचा स्वीकार, नामेच अमृतानुभव. म्हणून वारकरी होणं
म्हणजे समग्र जीवनाचा स्वीकार करणं, पण तो एका लेवलनी स्वीकार करणं, अमृतानुभव घेणं, नाही का. जरा रस्त्याला पायाला चिखल लागायची सवय होणं, अगदीच उठलं की शेजारच्या बाथरूममध्ये जाण्यापेक्षा काय जरा लांब चालत जाणं, त्याचा अनुभव आहे. काय निस्ताना बिछाना चांगला होता, पण कुठून तरी मुंग्या खालून आल्या. निस्ताना काय माहिती होतं की ते मुंग्याचं वारुळ आहे. माझं बोलणं कळलं का? मग कळतं. अरे मग म्हणलं आता उद्या बसून, अहो तुम्ही लक्षात घ्या, वारीला या पुष्कळ ज्ञान तुम्हाला मिळेल, पुष्कळ ज्ञान तुम्हाला मिळेल. तुम्ही येतच नाही, इथेच तो गोंधळ आहे. पुण्याच्या मंडळी ऐकायला चांगली, माना डोलवायला नंबर 1. पुण्यासारखी मान डोलवणारी माणसं मला विश्वात भेटली नाहीत. फक्त मान डोलण्याकरता, हालचाल करण्याकरता अपवादात्मक एखादा टक्का. काय आता 2-3 हजार माळकरीच्या वर जास्ती असतील. किती येतात वारीला? किती येतात? प्रत्येक जण अडचणी सांगतो. जे माऊलीच्या सोहळ्यावर माझ्यावर 10 लाख माणसं होती आता माऊलीच्या, त्यांना काय अडचण नाहीत का? बायका सोडल्यात का? घरदार सोडलंय का? प्रपंच सोडलाय का? त्यांना वेळ मिळतो, तुम्हाला काय मिळत नाही. एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. तुम्हाला ऐकताना बरं वाटतं, पण खरं जायला जाताना नको वाटतं. कळलं का? मग तुम्हाला सोय वाटते, कसं काय कशी काय सोय होईल ते विचार करू नका. माऊलीवर भरोशाने विश्वासाने चला, माऊली सगळी सोय करेल. निदान पुढच्या वर्षी तरी जास्तीत जास्त यावी अशी माझी इच्छा आहे. आमच्या दिंडीची पुढच्या वर्षीची 101वी वारी आहे. टाळ्या मारण्यापेक्षा टाळ वाजवायला या. आम्हाला टाळ्या केव्हा द्यायच्या? जर आम्ही काही केलं असेल तर. सद्गुरू राजांनी आमच्याकडून करून घेतलं म्हणून आम्ही केलं. आमची काय ताकद आहे? आमची काय क्षमता आहे? माणसांना माझ्याकडे बघून रोज हेवा वाटतो. 80 तुम्ही प्रवचन करता. एकाने मला सांगितलं तुम्ही करून दाखवा. म्हटलं का? म्हणला कवळी बसवली आहे. तर नाही म्हणलं, ओरिजिनल कवळी जे 10व्या वर्षी बसवली ती पुन्हा काढली नाही. माणसांना फार पंचायती लागतात. का? मग तुमचं चांगलं कसं? म्हटलं ते ज्यांनी केला विचारणं, मला काय विचारतोस? हार्ट अटॅक येऊन सुद्धा म्हटलं काय आहे, माझ्या छातीला दुखणं झालं, माझं हार्ट चांगलं आहे. नाही कळलं? भाषांतर सांगू का? छाती म्हणजे चेस्ट आणि हार्ट म्हणून कालच जेजुरीला शब्द सांगितला मी. दीज पीपल दे आर हार्टलेस नॉट चेस्टलेस. शब्दप्रयोग कसा? एखादा जर दगडासारखा माणूस असेल तर असं म्हणता का ही चेस्टलेस? नाही, चेस्ट नाही, छाती आहे. म्हणून व्हॉट इज द साईज ऑफ युअर हार्ट? नो, व्हॉट इज द साईज ऑफ युअर चेस्ट? 45, 50, 56 बरोबर आहे ना? पण व्हॉट इज द साईज ऑफ युअर हार्ट? लक्षात ठेवा. हार्ट निराळं, छाती निराळी. म्हणून छातीशिवाय राहू शकणार नाही, पण हार्टलेस होऊ नका. काय वारकरी संप्रदाय तुमचं हार्ट जिवंत ठेवतं, तुमची भावना जिवंत ठेवतं, नाही का? भावना नसेल तर मनुष्य काय जिवंत असून मेल्यासारखा आहे. भावना शून्य. माना अथवा न माना, पटू दे अथवा न पटू दे, तुमच्या विज्ञानात बसू दे नाही तर न बसू दे, पण ज्ञानेश्वर महाराज हे भावना प्रधानच आहेत. म्हणून भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. लक्षात ठेवा. नाथांचं भावार्थ रामायण, तुळशीदासजीचं मानस रामायण, आणि इथे भावार्थ रामायण, भावार्थ दीपिका. अभंगातून पांडुरंगाच्या प्रेमाबद्दल भाव प्रगट होतो, आणि तो भाव प्रगट झाल्यानंतर सहज स्वभावता आपल्याला अमृत अनुभव येऊ लागतो. कशाकरता सांगितलं? अशी आपली वाटचाल. गेल्या वर्षी 200 होईपर्यंत प्रवचन झालं, आणि आता तिथून पुढे सुरू करू आपण.
इथे आता विषय असा आहे, दृश्य आणि द्रष्टादर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, दृश्य द्रष्टादर्शन, पाहणे न पाहणे मिळून स्वरूप एक जे जाण, तरी एर एराचे नाशिले जाती. इथे पाहता आणि पाहणे निराळं नाही, दोन्ही एकच आहे. दृश्य आणि द्रष्टा दोन्ही एकच आहे. दृश्यातून द्रष्ट्याचं दर्शन होतं. चला आता कसं सांगू तुम्हाला. आता हा हार केलेला आहे, हा हार हे दृश्य रूप आहे. पण आज हा हार आपल्याला बाबा महाराजांच्याकडे पाठवायचा आहे, दगडूशेठची हलवायची आपल्याला ऑर्डर आहे. तर तो कसा करायला पाहिजे, हा द्रष्ट्याच्या ठिकाणी तयार झाला आणि दृश्य रूपाने प्रकट झाला. मन मंदिरा गजर भक्तीचा.